नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईतून एक मनसून करणाऱ्या प्रेमाचा अंत झाल्याची खबर समोर आली आहे. IT इंजिनियर असणाऱ्या कीर्तीने 8 वर्ष त्याच्यावर जीव लावला, पण तो दगाबाज निघाला. नोकरीनिमित्त तो परदेशात गेला आणि दुसरी सोबतच लग्न जुळवलं. ही खबर तिला समजताच तिला सहन झालं नाही. तिनं विषारी औषध प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट केलाय. पण तिने आपल्या गळ्यात मंगळसूत्र हे प्रियकरानेच घालावे आणि तिचा अंत्यविधी देखील त्याच्याच घरातून करावा अशी शेवटची इच्छा आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे. आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कोंदूरपाडू गावची असणारी कीर्ती, तिचं वय 26 होतं. ही उच्च शिक्षित असल्याने मागील 8 वर्षापासून मुंबईतील एका IT कंपनीमध्ये इंजिनियर या पदावर काम करत होती. तिला पगार देखील चांगला होता. ती हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहत होती. ती 8 वर्षापूर्वी मुंबईत आली आणि तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून साई सुमंत नावच्या तरुणासोबत ओळख झाली. याच ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ती त्याच्यामध्ये एवढी गुंतली की साई म्हणजे तिचं जग झालं होतं. बघता बघता त्यांच्या प्रेमाने 8 वर्षाची बहार ओलांडली. या दरम्यान तिने साईवर एवढा जीव लावला की तो त्याच्या हृदयाचा श्वासच बनला होता. पण याच श्वासाला गरुडाचे पंख फुटले आणि त्याला परदेशामध्ये म्हणजेच कतारमध्ये गगन भरारी मारायची होती. तो मागील 2 वर्षापूर्वी कतारमध्ये जॉबला लागला, त्यामुळे तो तिच्यापासून दूर केला. पण संपर्क हा रोजच होत होता. हे होत असतानाच त्याच्या कुटुंबियांनी साईचं लग्न दुसरीकडे जमवले. वास्तविक कीर्ती आणि साईचं प्रेम प्रकरण संपूर्ण कुटुंबाला माहीत होतं, तरीही त्यांनी दुसरीकडे लग्न जमवलं. त्यामुळे हे लग्न साईच्या संमतीशिवाय जमणार नाही हे नक्की. ही खबर हळूहळू कीर्तीला समजली आणि त्याचा स्फोट झाला. कीर्तीने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तोही बदललेला होता. हे बघून तिने आपल्या जीवनात काही अर्थ राहिला नाही या विचाराने, या भावनेने विष पिण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी कीर्तीने आपल्या मृत्यूचा कोणालाही त्रास होऊ नये यासाठी फक्त आपली शेवटची इच्छा लिहून व्यक्त केली आणि तिने त्याच शब्दामध्ये त्याचं खरं प्रेम दडल्याचं दाखवून दिलं. तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, माझ्या मृत्यूनंतर माझ्या गळ्यात साईने मंगळसूत्र बांधावे आणि त्यानंतर त्याच्या घरातूनच माझी अंत्ययात्रा काढावी. या 2 मुलीने दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला. विषारी औषध पेल्यावर तिचा काल मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतून तिचा मृतदेह थेट त्यांच्या आंध्र प्रदेशमधील गावी नेण्यात आला. कीर्तीचा मृतदेह त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आला. त्यानंतर गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आणि अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळी पोलिसांच्या हृदयात देखील पाझर फुटला आणि त्यांनी इथेच कीर्तीचा अंत्यविधी करा असे सुचवले. मात्र साई कतारमध्ये असल्याने तो मंगळसूत्र बांधायला येऊ शकला नाही.